नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण स्विच केस स्टेटमेंट बघणार आहे। मग आता स्विच केस स्टेटमेंट हा जो आहे ना तो इफ एल्स इफ एल्स स्टेटमेंट सारखाच आहे। म्हणजेच काय की स्विच केस स्टेटमेंट मध्ये काय असतात, नंबर ऑफ केसेस असतात आणि स्विच केस स्टेटमेंट काय करतोय, एक ऑप्शन घेतो आणि त्या केसेस बरोबर काय करतोय, मॅच करतो। जर सपोज तो मॅच झाला तर तो जो काय स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय करतोय, एक्झिक्यूट करतोय आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला की त्या स्विच केस स्टेटमेंट मधनं काय करतोय, बाहेर पडतोय। ओके, मग कशा पद्धतीने हा जो वर्क करतोय तो आपण बघूया। बघा, स्विच केस स्टेटमेंट काय करतोय, एक ऑप्शन घेतो। ओके, आणि तो जो काय ऑप्शन असेल, म्हणजे ऑप्शन म्हणजेच काय, व्हॅल्यू घेतो आणि तो व्हॅल्यू काय करतोय, ह्या व्हॅल्यू बरोबर हे जे केस आहेत ना, ह्या केसच्या व्हॅल्यू बरोबर काय करतो, मॅच करतो। मग आता ही जी व्हॅल्यू आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे, जर सपोज मॅच झाला तर हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय होतोय, एक्झिक्यूट होतोय आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला की काय होतो, ब्रेक। मग आता आपल्याला माहित आहे ब्रेक हा जो स्टेटमेंट आहे तो काय करतोय की एका लूप मधनं किंवा एका स्विच केस स्टेटमेंट मधनं बाहेर पडण्यासाठी आपण त्याचा यूज करतोय। मग आता ब्रेक झाला की काय होतं, ह्या स्विच केस स्टेटमेंट मधनं काय करतोय, बाहेर पडतोय। मग आता हा व्हॅल्यू आणि हा व्हॅल्यू जर मॅच झाला नाही तर काय करतोय, तो दुसऱ्या व्हॅल्यूला येतो, म्हणजे दुसऱ्या केसला येतो आणि हे व्हॅल्यू काय झाले, मॅच झाले तर हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट काय होतंय, एक्झिक्यूट होतंय आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती काय होतंय, ब्रेक। ओके, मग आता जर सपोज जे काय आपण केसेस दिलेले आहेत त्या केसेसचे जे काही व्हॅल्यूज आहेत ते जर व्हॅल्यू ह्या व्हॅल्यू बरोबर जर सपोज मॅच झाला नाही तर लास्टला जो डिफॉल्ट स्टेटमेंट आहे तो डिफॉल्ट स्टेटमेंट काय होतो, एक्झिक्यूट होतोय। मग ह्या पद्धतीने काय जो स्विच केस स्टेटमेंट आहे तो स्विच केस स्टेटमेंट काय करतोय, वर्क करतोय। मग चला तर आपण एक प्रोग्राम बघूया आणि त्या प्रोग्राम थ्रू समजून घेऊया की स्विच केस स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क होतोय। मग आता आपल्याला काय करायचं आहे की स्विच केस स्टेटमेंट मधनं कॅल्क्युलेटर आपल्याला काय करायचं आहे, जनरेट करायचा। मग आता कॅल्क्युलेटर जनरेट करत असताना पहिल्यांदा आपण काय हॅश इन्क्लूड stdio.h ओके इंट मेन। बघा, आपल्याला या प्रोग्राम मध्ये काय करायचं आहे की युजरला 4 ऑप्शन द्यायचा आहे। पहिला ऑप्शन ऍडिशन करण्यासाठी, दुसरा ऑप्शन सबट्रॅक्शन करण्यासाठी, तिसरा मल्टिप्लिकेशन साठी आणि चौथा काय डिव्हिजन साठी। मग हे ऑप्शन दिल्यावरती त्यांना काय करायचं आहे, एक ऑप्शन त्यांच्याकडनं चूज करून घ्यायचा आहे, म्हणजे एंटर करून घ्यायचा आहे आणि तो ऑप्शन आपण कोणाला देणार आहे, स्विच केस स्टेटमेंटला देणार आहे आणि ऑप्शन कुठला मॅच होतोय तो ऑपरेशन आपल्याला काय करायचं आहे, परफॉर्म करायचा आहे। मग आता आपल्याला एक ऑप्शन युजर कडनं एंटर करून घ्यायचा आहे, त्यामुळे मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतो ओपीटी। ओके, मग आता आपल्याला माहित आहे की आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे, मग त्यासाठी 2 व्हॅल्यू आपल्याला युजर कडनं एंटर करून घ्यायला पाहिजे। मग त्यासाठी सुद्धा आपल्याला काय 2 व्हेरिएबल लागणार आहे। मग पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, मेनू प्रिंट करणार आहे, प्रिंट एफ। मग आता पहिल्यांदा काय 1 असेल तर ऍड, 2 असेल सबट्रॅक्शन, 3 असेल मल्टिप्लिकेशन आणि 4 असेल तर तो काय डिव्हिजन। हे आपल्याला काय करायचं आहे की युजरला मेनू काय करायचं आहे, प्रिंट करायचा आहे। मग आता युजरला सांगायचं आहे की ह्या ऑप्शन पैकी हे जे 1 2 3 4 आहेत ना, त्या ऑप्शन पैकी एक ऑप्शन काय करा, चूज करा। मग आता त्यासाठी एक मेसेज प्रिंट करतो, काय प्रिंट एफ चूज युअर ऑप्शन, चूज युअर ऑप्शन। ओके, आणि स्टोर करून घेतो स्कॅनएफ %d काय एम्परसँड ओपीटी। ओके, जो ऑप्शन नावाचा जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये आपण काय करणार, स्टोर करणार। मग आता आपल्याला काय करायचं, 2 व्हॅल्यू एंटर करून घ्यायचा। मग त्यामुळे काय प्रिंट एफ एंटर 2 व्हॅल्यूज, एंटर 2 व्हॅल्यूज। जो आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन जे त्याला जे युजरला करायचं आहे तो करू शकतो आपण। मग स्कॅनएफ काय %d %d एम्परसँड a एम्परसँड b
बी. मग दोन व्हॅल्यू आपण काय करून घेतलो, एंटर करून घेतलो. मग आता आपल्याला काय करायचा, हा जो युजरने ऑप्शन चूज केलेला आहे तो स्विच केस स्टेटमेंटला द्यायचा. मग स्विच काय ओपीटी. मग आता स्विच केस स्टेटमेंट मध्ये केस, आता बघा ज्या पद्धतीने आपण मेन्यू दिलेला आहे, ज्या पद्धतीने आपण त्यांना मेन्यू प्रिंट केलेला आहे त्याच पद्धतीने इथं व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू घ्यायचा. मग आता केस मध्ये आपण काय दिलं 1, ओके कोलन. मग आता जर सपोज केस 1, आता ऑप्शन युजरने काय केलं, सपोज 1 एंटर केला तर ऑप्शन मध्ये व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे. मग हा 1 आणि हा 1 काय झाला, मॅच झाला. जर मॅच झाला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे, बरोबर आहे. मग मी इथं डायरेक्टली लिहितोय काय, प्रिंट एफ % डी ए प्लस बी. आणि ऍडिशन ज्यावेळी प्रिंट होईल त्यावेळी काय व्हायला पाहिजे, ब्रेक व्हायला पाहिजे. ओके. आता नेक्स्ट काय, केस 2. मग आता केस 2 जर असेल तर काय सबस्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. मग आता इथं काय येणार, प्रिंट एफ % डी ए मायनस बी. आणि काय व्हायला पाहिजे, ब्रेक व्हायला पाहिजे. ओके. मग आता त्याच पद्धतीने काय, केस 3. केस 3 मध्ये काय, मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. मग काय येणार, प्रिंट एफ % डी ए मल्टिप्लाय बी. अँड काय व्हायला पाहिजे, ब्रेक. नंतर काय, केस 4 डिव्हिजन व्हायला पाहिजे. मग प्रिंट एफ % डी ए डिवायडेड बाय बी. अँड काय व्हायला पाहिजे, ब्रेक व्हायला पाहिजे. ओके. मग ह्या पद्धतीने होत जाणार. मग जर सपोज युजरनं 5 एंटर केला, ऑप्शन काय हो 5 एंटर केला, तर इथं सुद्धा मॅच होणार नाहीये, हे सुद्धा मॅच होणार नाही, आणि हे सुद्धा मॅच होणार नाही, आणि हा सुद्धा मॅच होणार नाहीये. मग लास्टला कुठला हो, जो डिफॉल्ट स्टेटमेंट आहे तो डिफॉल्ट स्टेटमेंट काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. मग आता ह्याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहे, प्रिंट एफ इनव्हॅलिड ऑप्शन, इनव्हॅलिड ऑप्शन. ओके. मग आता हा स्विच केस स्टेटमेंट क्लोज. अँड लास्टला काय, रिटर्न 0 आणि हा आपला ब्रॅकेट क्लोज. मग ह्या पद्धतीने काय स्विच केस स्टेटमेंट जो आहे तो वर्क करतोय. मग आता बघा हे कशा पद्धतीने वर्क होत जाणार आहे. पहिल्यांदा काय एक मेन्यू आपण प्रिंट केला, बरोबर आहे, आणि युजरला सांगितलं की काय एक ऑप्शन चूज करा. मग युजर काय करणार आहे, एक ऑप्शन चूज करणार. सपोज युजरने काय चूज केला असेल तर काय, आणि नंतर त्याला विचारणार आहे की 2 व्हॅल्यू एंटर करा की जे तुम्हाला ऑप्शन चूज केलं त्याचं जो काय ऑपरेशन आहे तो ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. मग तो 2 व्हॅल्यू काय करणार आहे, एंटर करणार आहे. ओके. मग आता आपण स्विच केस स्टेटमेंटला काय जो ऑप्शन आहे तो ऑप्शन देणार आहे. मग ऑप्शन मध्ये व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. मग आता तो काय करतोय की इथे केस मध्ये जे काही व्हॅल्यूज दिलेला आहे त्या व्हॅल्यू बरोबर मॅच करतो. मग आता 1 आणि 2 मॅच होतोय का, नाही होत. ओके. मग आता कुठे येणार, तो केसला येणार. मग हा 2 आणि हा 2 काय व्हायला लागला, मॅच व्हायला लागला. जर मग मॅच होत असेल तर मग हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय होतं, एक्झिक्यूट होतं. मग ह्याच्यामध्ये आपण काय लिहिलो, सबस्ट्रॅक्शन. ओके. क्लिअर झालं. आणि सबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होतं, ब्रेक होतो. मग ब्रेक काय, स्विच केस स्टेटमेंट मधनं पूर्णपणे आपण काय करतोय, बाहेर पडतो. मग जर सपोज युजरनं काय केलं असेल, 5 हा ऑप्शन एंटर केला असेल तर बघा पहिल्यांदा काय, आता इथे किती आला, 5 आला. मग 5 आणि 1 मॅच झाला का, नाही. 5 आणि 2 मॅच होते का, नाही. 5 आणि 3 मॅच होते का, नाही. 5 आणि 4 मॅच होते का, नाही. मग कुठले केसेस मॅच होत नाही. मग त्यावेळी काय होतो, जो डिफॉल्ट स्टेटमेंट आहे तो डिफॉल्ट स्टेटमेंट काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. आणि त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं, इनव्हॅलिड ऑप्शन. मग ह्या पद्धतीने काय स्विच केस स्टेटमेंट जो आहे तो वर्क करतोय. ओके. मग चला तर हा जो आहे प्रोग्राम आपण प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर मित्रांनो चालू करूया की स्विच केस स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क करतं. ओके. बघा पहिल्यांदा काय, हॅश इन्क्लूड stdio.h. ओके. इंट मेन ओके. मग आता आपल्याला काय एक व्हेरिएबल लागणार होता ऑप्शन, आणि आणखी 2 व्हेरिएबल लागणार होते काय, व्हॅल्यू एंटर करून घेण्यासाठी. मग पहिल्यांदा आपण काय करणार आहे, मेन्यू प्रिंट करणार आहे. मग प्रिंट एफ मध्ये काय की 1 जर असेल तर काय ऍड, 2 जर असेल तर सबस्ट्रॅक्शन, 3 जर असेल तर मल्टिप्लिकेशन,
आणि जर 4 जर असेल तर काय हो डिव्हिजन. ओके, मग आता हा मेनू आपण प्रिंट केला. मग आता युजरला सांगणार आहे काय हो की एक ऑप्शन काय करा चूज करा. मग काय हो चूज युअर ऑप्शन, चूज युअर ऑप्शन. ओके, मग युजर काय करणार आहे एक ऑप्शन चूज करणार आहे आणि तो स्टोअर करून घ्यायचा आपल्याला. स्कॅनएफ %d कॉमा काय हो एम्परसँड ओपीटी म्हणजे ऑप्शन मध्ये आपण काय केलो स्टोअर केलो. मग आता युजर कडनं आपल्याला काय करायचं 2 व्हॅल्यू घ्यायचं. मग काय हो एंटर टू नंबर, एंटर टू नंबर. मग आता ते व्हॅल्यू काय करायचं आपल्याला स्टोअर करून घ्यायचं. मग त्यामुळे काय हो स्कॅनएफ स्कॅनएफ मध्ये काय हो %d कॉमा सॉरी %d कॉमा एम्परसँड ए कॉमा एम्परसँड काय हो बी. ओके, आता आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आलेले आहेत. मग आता ते जो ऑप्शन आहे तो ऑप्शन काय करणार आहे आपण स्विच केस स्टेटमेंटला देणार आहे. मग स्विच केस स्टेटमेंट मध्ये काय हो ऑप्शन. ओके, मग आता इथं काय हो केसेस जो आपण इथं मेन्यू मध्ये प्रिंट केलेला असतोय. ओके, त्यामधलेच केसेस मध्ये काय करायचं व्हॅल्यू घ्यायचं. मग आता केस 1. ओके, मग आता केस 1 मध्ये काय की जर 1 युजरनं चूज केला असेल तर ऍडिशन आपल्याला काय व्हायला पाहिजे प्रिंट व्हायला पाहिजे. मग इथं काय येणार हो प्रिंट एफ %d ओके कॉमा ए प्लस बी. आपल्याला 2 नंबरचे आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचं आणि इथं काय हो ऍडिशन झाला की काय व्हायला पाहिजे ब्रेक व्हायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट काय हो केस. आता केस दुसरा मध्ये आपण काय देणार आहे 2 व्हॅल्यू देणार आहे. नेक्स्ट जर 2 चूज केला असेल तर काय हो सबस्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. त्यामुळे इथं काय हो प्रिंट एफ %d कॉमा ए मायनस बी. ओके, आणि हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती काय व्हायला पाहिजे ब्रेक. चला नेक्स्ट काय हो केस 3. केस 3 मध्ये काय व्हायला पाहिजे मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. मग प्रिंट एफ %d कॉमा ए मल्टिप्लाय बी. ओके, अँड ब्रेक. अँड लास्ट केस काय हो केस 4. ह्याच्यामध्ये आपल्याला काय हो डिव्हिजन व्हायला पाहिजे. मग प्रिंट एफ %d कॉमा ए डिवायडेड बाय बी. ओके, अँड लास्टला काय हो ब्रेक. आता हे जे केसेस आहेत ते केसेस जर सपोज फॉर एक्झाम्पल मॅच झालेले नाहीत तर लास्टला काय हो डिफॉल्ट स्टेटमेंट जो आहे तो डिफॉल्ट स्टेटमेंट काय होतं एक्झिक्यूट होतंय आणि त्याच्यामध्ये लिहितोय काय हो प्रिंट एफ इनव्हॅलिड ऑप्शन, इनव्हॅलिड ऑप्शन. ओके, मग ह्या पद्धतीनं आणि लास्टला काय हो रिटर्न 0. ओके, चला सेव्ह करूया आणि रन करूया हा प्रोग्राम. कशा पद्धतीने आउटपुट येतोय बघा. ओके, थोडाच वेळ लोड घेत आहे प्रोग्राम. ओके, आता प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे बघा. मेन्यू प्रिंट झालेले आहेत. ओके, चूज युअर ऑप्शन म्हणतोय. ओके, मग एक ऑप्शन मी काय करतो चूज करतो 2 आणि नंतर काय एंटर 2 नंबर. मी आता एंटर टाकतोय 5 आणि 2. मग आता 2 चूज केलंय. ओके, मग आता 2 म्हणजे काय सबस्ट्रॅक्शन. मग 5 2 गेले 3. ओके, 3 ही व्हॅल्यू काय झालेली आहे इथं प्रिंट झालेली आहे. ओके, समजलं. मग ह्या पद्धतीने काय हो जो स्विच केस स्टेटमेंट आहे तो स्विच केस स्टेटमेंट वर्क करतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.